नमस्कार. मी प्राध्यापक राजेंद्र जुळेकर, भूगोल विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक, क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नाशिक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला या वर्गात हवामानशास्त्र व सागरशास्त्रात या पेपरमध्ये सागर संरचनेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे, पृथ्वीचे मुख्यतः दोन भाग पडतात. एक जमीन आणि दुसरा पाणी. एकूण पृथ्वीच्या क्षेत्रफळापैकी 71% भाग पाण्याने तर उर्वरित 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. जमिनीने व्यापलेल्या भागास आपण मृदावरण असे म्हणतो, तर पाण्याने व्यापलेल्या भागास आपण जलावरण असे म्हणतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास सागर व महासागर यांची व्याप्तीही अधिक आहे. त्यातच नदी, नाले, तळे, सरोवरे, इतर लहान मोठे जलाशय देखील जलावरणाच्या क्षेत्रफळात भर टाकतात. म्हणजे पृथ्वीचं वर्णन जलग्रह असं देखील आपल्याला करता येतं. भूपृष्ठाच्या दृष्टीने विचार केल्यास त्यावर पर्वत, मैदाने, पठारी प्रदेश, समुद्र किनारपट्टीचे प्रदेश, बेट इत्यादी स्वरूपाची रचनात्मक विविधता ही आपल्याला आढळून येते. आणि अशाच प्रकारची रचनात्मक विविधता ही सागरतळ रचनेच्या संदर्भात देखील दिसून येते. वाढती लोकसंख्या व गरजांमुळे भूभागावरील साधन संपत्ती कमी पडू लागली आहे आणि या गरजा भागविण्यासाठी मानव महासागरातील मासे, जलचर प्राणी, वनस्पती, खनिज तेल, मीठ, नैसर्गिक वायू इत्यादी मिळू लागला. आणि या जलसंपत्तीचा मानवासाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने सागरतळ रचनेचं सर्वसाधारण स्वरूपाचा अभ्यास करणे तितकंच महत्वाचं वाटू लागलं. त्यामुळे गेल्या अनेक दशकात विविध नाविक मोहिमांनी सागर तळाच्या रचनेवर महत्वपूर्ण प्रकाश टाकला आणि विविध ठिकाणी खोली मोजून सागर तळाच्या रचनेविषयी अनुमाने सादर केली व त्या आधारे काही नकाशे तयार करण्यात आले आणि त्याच्या आधारे पुढील 4 रचनात्मक भाग सांगता येतात. मग समुद्रभूत जमीन, खंडांत उतार, सागरी मैदाने, सागरी डोह आणि सागरी गर्ता अशा पद्धतीने आपल्याला ते सांगता येतात. सागरतळ रचनेच्या 4 विभागांपैकी एक महत्वाचा भाग जो आहे समुद्रभूत जमीन, त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. समुद्रभूत जमिनीला इंग्लिशमध्ये कॉन्टिनेंटल शेल्फ असे म्हणतात. यालाच भूखंड मंच असं देखील म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे आकृतीत दाखविल्याप्रमाणे समुद्र किनाऱ्यापासून जवळ सुमारे 100 फॅदम पर्यंत खोल असलेल्या तळास समुद्रभूत जमीन अथवा भूखंड मंच असं म्हणतात. एकूण जलमग्न भूरूपांपैकी 10% क्षेत्र हे समुद्रभूत जमिनीने व्यापलेलं आहे. भूखंड मंचाचा भाग बराचसा सपाट व उताराचा असून समुद्र किनाऱ्यापासून समुद्राच्या अंतर्गत भागाकडे तो अधिक खोल होत जातो. समुद्रभूत जमिनीचा विस्तार हा सर्वत्र सारखा आढळत नाही. काही ठिकाणी तो शेकडो किलोमीटर पर्यंत, तर काही ठिकाणी फक्त काही मीटर पर्यंतच तो आढळून येतो. काही ठिकाणी समुद्रभूत जमीन उंचवल्याने तेथे बेटे निर्माण झाली आहेत. त्यात प्रामुख्याने फिलिपाईन्स आणि न्यूझीलंड हे बेटांची उदाहरणं आपल्याला देता येतात. समुद्रभूत जमिनीचं समुद्र पातळीशी केलेला कोन हा सर्वसाधारणतः 2 ते 5 अंशाच्या दरम्यान आढळतो. समुद्रभूत जमिनीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही समुद्रभूत जमीन उथळ असल्याने त्याच्या तळापर्यंत सूर्यकिरणे पोहोचतात. त्यामुळे सागर तळावर शेवाळे, लव्हाळे व प्लवंग सारख्या वनस्पतींची वाढ होते. आणि प्लवंग वनस्पती हे माशांचं खाद्य असल्याने मासे या भागाकडे आकर्षित होत असतात आणि त्यातूनच या भूखंड मंचावरती मासेमारीचा मोठा विकास होतो. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला समुद्रभूत जमिनीच्या संदर्भात सांगता येतं. ज्या समुद्राला समांतर अशा घडीचे पर्वतरांग आहेत तेथे समुद्रभूत जमिनीचा विस्तार हा अगदी कमी किंवा त्या ठिकाणी अजिबात आढळत नाही. उदाहरणार्थ उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीचा समांतर रॉकीज आणि अँडीज या घडीच्या पर्वतरांग असल्याने पॅसिफिक महासागराच्या पूर्व भागात समुद्रभूत जमीन ही जवळपास आढळत नाही. सागरतळ रचनेचा दुसरा महत्वाचा फीचर खंडांत उतार, त्याला आपण कॉन्टिनेंटल स्लोप असे म्हणतो. भूखंड मंचानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र असतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे सागर तळाच्या या तीव्र उताराच्या भागास खंडांत उतार असे म्हणतात. थोडक्यात समुद्रभूत जमिनीचा भाग संपल्यानंतर समुद्र तळाचा भाग एकदम अगदी
तीव्र उताराचा होतो किंवा एकदम अगदी कलता होतो त्यालाच आपण खंडांत उतार असे देखील म्हणतो. खंडांत उतार म्हणजेच भूखंड मंच आणि सागरी मैदान ह्या दोघांना जोडणारा तो दुवा आहे. सागर तळाच्या या भागाची खोली 100 फॅदम पासून तर 2000 फॅदम पर्यंत असते, तर या उताराची पातळी ही 4 अंशापर्यंत असते. खंडांत उतारावरती ही अनेक प्रकारच्या खोल दऱ्या आढळून येतात. पर्वतमय किनारपट्टी लाभलेल्या सागरी क्षेत्रात खंडांत उतार हा 3 अंशांपर्यंत, तर मैदानी प्रदेशामध्ये हा उतार आपल्याला जवळजवळ 2 अंशांपर्यंत दिसून येतो. म्हणजेच किनारी भागात तो उतार 2 अंशांपर्यंत हा तुलनेने कमी असतो. उतार हे खंडांत उताराचं वैशिष्ट्य असल्याने या उतारावर सागरी निक्षेपांचे प्रमाण फारच अत्यल्प. सागरी तळ रचनेचा तिसरं सगळ्यात महत्वाचं फीचर ते आहे सागरी मैदान. त्याला आपण बायसन प्लेन असे म्हणतो. खंडांत उतारानंतर सागर तळाचा भाग विस्तृत व सपाट असतो. या भागात सागरी मैदान असे म्हणतात आणि सागरी मैदानाची खोली ही 3000 फॅदम पर्यंत असते. समुद्रगुड जमीन व उतारावरून नद्यांनी वाहून आणलेला प्रचंड गाळ या मैदानावरती त्याचं संचय होत असतं. बऱ्याच वेळेला प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य सेंद्रिय गाळाचं संचय सुद्धा आपल्याला ह्या सागरी मैदानावर झालेले दिसून येतं. म्हणजेच या सागरी मैदानाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जर आपल्याला सांगता येईल की गाळाचे खडक, स्तरित स्वरूपाचे खडक हे आपल्याला यामध्ये आढळून येत असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा चिखल हा देखील आपल्याला या सागरी मैदानावरती दिसत असतो. सागर तळाचे सुमारे 66% क्षेत्र हे सागरी मैदानाने व्यापलेले आहे. सागरी मैदानावर लहान मोठे काही उंचवटे देखील आढळतात आणि या मैदानावरती वेगवेगळ्या रंगाचे सागरी निक्षेपे आढळतात. तसेच वक्राकार पर्वतश्रेणी आणि समुद्र पठारेही त्यावरती आपल्याला आढळून येत असतात. आपल्याला सागरतळ संरचनेतला शेवटचं महत्वाचं जे फीचर जे आहे ते आहे सागरी डोह व सागरी गर्ता. त्यालाच आपण ओशन डिप्स अँड ट्रेंच असं म्हणतो. खंडांत उतार संपल्यानंतर सागरतळ काही ठिकाणी मैदानी स्वरूपाचे असले तरी बहुतेक ठिकाणी ते बरेच खोल व विस्तृत असतात. सागर तळावरील या खोलगड भागांना सागरी डोह असे म्हणतात आणि सागर तळावरील अतिशय खोल डोहांना सागरी गर्ता असे म्हणतात. सागरी डोहांची सर्वसाधारणपणे खोली ही 2500 फॅदम पर्यंत आढळते, तर सागर गर्तांची खोली ही जवळपास 6000 फॅदम पर्यंत आपल्याला आढळून येते. सागर तळाचा जवळजवळ सुमारे 7% भाग हा सागरी गर्ता. या गर्ता एखाद्या दरी प्रमाणे एकदम खोल व शीघ्र उताराचे असतात. गर्ता या सामान्यतः ज्वालामुखी किंवा भूकंपाच्या प्रदेशालगतच्या समुद्र तळावर आढळतात. प्रशांत महासागरात गर्तांची संख्या ही सर्वाधिक असून जपान जवळच्या क्षेत्रात जगातल्या सर्वात खोल गर्ता आढळतात. जगात एकूण सागरी गर्तांची संख्या ही 57 असून त्यापैकी 32 एकट्या प्रशांत महासागरामध्ये आहे, तर 19 गर्ता ह्या अटलांटिक महासागरात, तर 6 गर्ता ह्या एकट्या हिंदी महासागरामध्ये आहे. जगातील सर्वात खोल सागरी गर्ता प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात आहे. फिलिपाईन्स बेटाच्या प्रदेशामध्ये असलेल्या या गर्तेला मरियाना गर्ता असं म्हटलं जातं. तिची खोली जर फॅदम मध्ये सांगायची म्हटली तर 5269 फॅदम, तर मीटर मध्ये ती जवळजवळ 10915 मीटर खोल एवढी आहे. यानंतर आपण या प्रकरणावरती परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारला जातो, स्पर्धा परीक्षेला तो विचारला जातो. त्याच्यात सागरतळ रचनेची संरचना ही आकृतीसह स्पष्ट करा, किंवा 1-2 मार्गाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात. भूखंड मंच किंवा समुद्रगुड जमीन म्हणजे काय, खंडांत उतार म्हणजे काय, सागरी डोह म्हणजे काय, सागरी गर्ता म्हणजे काय, आणि याही पलीकडे स्पर्धा परीक्षेला ही प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे की जगातली सर्वात खोल सागरी गर्ता कोणती, तिचं नाव लिहा, किंवा समुद्रगुड जमिनीचे कोणते 2 वैशिष्ट्य लिहा, खंडांत उताराचे कोणते 2 वैशिष्ट्य लिहा, सागरी मैदानाचे कोणते 2 वैशिष्ट्य लिहा. अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्याला परीक्षेला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. धन्यवाद.